तर मी राहुल शिंगाडे आणि तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण कॅलिग्राफी करणार आहे आपल्या अडोबी इलस्ट्रेचरमध्ये, AI मध्ये ना का जे अडोबीचे त्यात. आणि मी दुपारी व्हिडिओ शूट केला होता, पण लाईटीमुळे तो पूर्ण व्हिडिओ क्रॅश झालेला आहे, त्यामुळे मी परत शूट करतोय. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, पूर्ण सांगणार आहे कसं काय करू शकता. तर चला भावांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले मी नाही का सॉफ्टवेअर ओपन करून घेतो आणि ह्याची साईज किती येते तुम्हाला मी दाखवतो. आणि सेम आपलं फोटोशॉप सारखं आहे, मी ह्यावर पण अगोदर एक व्हिडिओ बनवला होता टायपोग्राफीचा. तर सेम आहे, इथं मूव्ह करू शकतो किंवा अजून न्यू डॉक्युमेंटसाठी न्यू करू शकतो. सेम आहे, काही वेगळं नाही. आणि झूम आउट पण आपण कंट्रोल प्लसनी आणि मायनसनी करू शकतो. तर मी साईज किती घेतली ते दाखवतो तुम्हाला. तर न्यू डॉक्युमेंटमध्ये जाऊन मी इंचेसमध्ये साईज घेतलेली आहे, उंची 10 घेतलेली आहे आणि रुंदी 15 आणि रिझोल्युशन आपलं तेच आहे 300. तर मी एंटर करतो, हे डिलीट करून टाकतो इकडची. तर इथं साईज क्रिएट झालेली आहे. साईज क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं विंडोजमध्ये आले नाही तर तुम्हाला ब्रशेस बघायला भेटतील. त्या ब्रशेसवर क्लिक करा आणि इथं तुम्हाला नाही का डबल क्लिक केलं की असे अँगल वगैरे भेटतील ना का. इथं राऊंडनेस वगैरे, साईज वगैरे, अँगल वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. तर इथं अँगल किती ठेवायचं आहे, राऊंडनेस किती ठेवायचं आणि साईज किती ठेवायची सर्व तुम्हाला सांगेल मी आता. तर जो अँगल असतो ना आपला, तर तो तुम्ही -42 ठेवू शकता. आणि जो राऊंडनेस आहे आपला, तर हा तुम्ही 9 असं ठेवू शकता नाही का तुमच्या ह्यानी. आणि जर साईज तुम्ही 10 ठेवा. तर आणि ओके करा. इथं बघू शकता तुम्ही काय काय किती किती ठेवलं आहे. एवढं काय असेल सेटिंग, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ बघत बघत ट्राय केलं तरी काय हे नाही. तर बघा इथं एवढं ठेवलं आहे मी, अँगल वगैरे, साईज वगैरे आणि जे राऊंडनेस येते. तर मी ओके करतो. ओके केल्यानंतर इथं ब्रशवर जायचं तुम्हाला. इथं तुम्हाला ब्रश आपण जे घेतले ना त्यामध्ये तुम्हाला भेटन. आणि इथं Ctrl+R केलं की इथं तुम्हाला वर ग्रेड भेटते ना का. तर ह्या ग्रेडचा वापर करायचा आपल्याला. ही आपली इथं लाईन येणार आहे अशी स्ट्रेट, आणि त्यानंतर अजून एक घेतो इथं असं नाही का, ह्याच्या खाली यायचं ना आपल्याला लाईनच्या. हे 2 लाईन लावलेत मी. आता इथं जाऊन आपण कलर घेऊया. तर कलर आता आपण मी रेडच घेतो असा. आणि साईज वाढून घेतो ब्रॅकेटनी. तुम्हाला माहिती आहे ब्रॅकेटने आपली साईज वाढते. आणि इथं एक अशी स्ट्रेट लाईन मारून घेतो. शिफ्ट दाबून मारायचे, शिफ्ट दाबून स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. त्यानंतर ह्याला झूम करतो मी. आणि आता आपल्याला इथं नाव लिहायचं आहे. तर तुम्ही आता मी कुठलं नाव लिहू, तर मी तर अमोल नाव टाकतो, कारण दुपारी पण मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवला होता आणि भारी पण झाला होता. पण व्हिडिओ सेव्ह करायचा राहिला आणि व्हिडिओ चालूच होता आपला आणि थोडंच राहिलं होतं 1-2 मिनटं. आणि तेवढ्यात लाईट गेली आणि व्हिडिओ पूर्ण क्रॅश झाला. कारण मी व्हिडिओ बनवत होतो ना तेव्हा मला तो व्हिडिओ आपला जो PR मध्ये घेताना प्रॉब्लेम देत होता. मग बघितलं तर क्रॅश झालं आहे पूर्ण. तर चला मी आता करतो. तर हे सेटिंग मी तुम्हाला सांगितली, इथं परत दाखवतो मी. ही एवढी सेटिंग आहे आपली ब्रशची, अँगल वगैरे. तो ओके करतो. इथं स्ट्रेट लाईन मारलेली आहे आणि Ctrl+नी झूम आणि मायनसनी झूम आउट. हे झालं. आता आपण इथं वर्क करायला चालू करू. आणि अजून एक सांगतो, तुम्ही नाव काढता जावा म्हणजे कॅलिग्राफी, तेव्हा पहिल्याच ह्याच्यात चांगले ना असं नाही, तुम्हाला करावं लागतं. जोपर्यंत चांगलं येत नाही वर्ड तोपर्यंत करावं लागतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यांच्याकडे साधा माऊस आहे डेल वगैरे HP कोणता पण, तर त्यामध्ये नाही का कायांचं फास्ट स्लो असतं. आणि ज्यांच्याकडे RGB गेमिंग माऊस आहे ना, त्यांच्या मिडलला एक बटन दिलेलं असतं. त्याने काय होतं, आपला माऊस स्लो फास्ट होतो नाही का. तर आता माझ्याकडे जो माऊस आहे तो जास्त स्लो होत नाही, तरी मी करतोय तुमच्यासाठी. आणि मला जो कीबोर्डसोबत माऊस भेटला ना तो हा माऊस नाही. आणि मला जो कीबोर्डसोबत आज HP माऊस भेटला होता, तर तो बटन दाबून दाबून लय स्लो व्हायचा आणि कॅलिग्राफी करायला पण नाही का सोपं जायचं. आणि ज्यांच्याकडे टॅब वगैरे असेल तर अजूनच चांगले, पण नाहीतर तुम्ही माऊसने पण करू शकता. तुमचं किती स्लो होतं बघा, मध्ये एक बटन असतं ते दाबून बघा तुम्ही, असं दाबून हलवायचा माऊस. जेवढा स्लो होईल ना तेवढा चांगला आहे. तर मी आता करतो. तर इथं मला काढायचं आहे आणि मी करतो ट्राय आता. आणि जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत काढत चला. ह्या रेषेच्या खाली नाही जायचं आपल्याला.
गेले तरी आपण वर करू शकतो, फक्त परफेक्ट आलं पाहिजे नाही का चांगलं. आणि त्यात मी रात्री व्हिडिओ शूट करतोय आणि थंडी पण खूप आहे आणि हात पूर्ण हे झालेले आहेत. दुपारी बरोबर झाला होता व्हिडिओ, पण काय करू आता, क्रॅश झाला म्हणून परत शूट करतोय. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करत चला. तर बघू आपण, हे पण झालंय जरा बरं, बघू आपण करून. तर मी असं केलेलं आहे. आता हेच कॉपी करतो इकडं अल्ट दाबून. आता इथं आपल्याला मग काढायचं आहे आणि जोपर्यंत चांगले येत नाही ना तोपर्यंत काढत चला. अजून एक इथं घेतो कॉपी. आता ल काढायचं आपल्याला. तर नाही झाला नीट चांगला, आपण परत काढू. तुम्ही सिंगल बी काढू शकता. समजा पहिले हे काढलं ना, त्यानंतर हे पण असं काढू शकता. हात पूर्ण थंड झाले त्यामुळे नाही का माऊसच वळत नाही पटकन. करू आपण. मी डायरेक्ट काढत असं, मी थांबून नाही काढत. तर बघू आपण कसं येते. नाही झाला चांगला, परत काढू आपण. कंट्रोल झेडनी हे करू शकता अंडो. तर मी तर काढलं आता, झाला तसा. ह्याला थोडं वर घेऊया. झालं. ही वरची लाईन जी आपण मारली होती ती डिलीट करून टाकू आणि हे जे ग्रेड लावलेले हे पण डिलीट करून टाकू. इथून आपण वेगळी लाईन घेऊया अशी. ओके. आणि खालची लाईन पण डिलीट करतो. आणि आता इकडं आपल्याला एक लाईन मारायची अशी, थोडी वेगळी मारतो. ओके. कसं वाटते बघा. थोडी खाली पाहिजे. हां, तर हे पण ओके वाटते. तुम्हाला कशी वाटते बघा. जोपर्यंत करणार नाही ना तुम्ही सारखं प्रॅक्टिस तोपर्यंत नाही होणार ते. आता मी पण खूप दिवसांनी करतो. एवढे भारी फॉन्ट भेटते ते आपल्याला, त्यामुळे मी जास्त कॅलिग्राफी करतच नाही. हे पण भारी वाटते, राहू द्या, काही विषय नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही अजून करा, चेंजेस करू शकता, कमी जास्त करू शकता. थोडं जवळ घ्यायचं तर जवळ पण घेऊ शकता. असं अजून खूप काय करू शकता. आता इथं मी परत एकदा लाईन मारतो असे नीट. ओके. आता काय विषय नाही. तर बघा आपलं झालेलं आहे नाव. आता हे तुम्ही PNG करून आपलं फोटोशॉपला टेक्स्चर वगैरे देऊन इफेक्ट वगैरे दिले ना, ते अजून भारी होणार आहे. नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून करू शकता नाही का. आपलं आधीचंच बरं होतं असं वाटतं मला. हे खूप मोठं झालं कारण आपण ग्रेड लावून केलं होतं ना ते, त्यामुळं आपण बरोबर ग्रेड लावून केलं तर ह्याच्यामध्येच. ओके. हे पण आपण थोडं वर घेतलं होतं. तर बघा आता ओके झालेलं आहे. असंच तुम्हाला करायचं आहे सर्व. आणि फर्स्ट टाईमच चांगलं होईन असं नाही, जेवढं प्रॅक्टिस करणार आहे तेवढं हे. कारण आता जे करतात ते कॅलिग्राफी ते पण काय आधी परफेक्ट नव्हते, त्यांनी बी प्रॅक्टिस करूनच केलेलं आहे. आणि आपल्याला पण तेच करायचं आहे.
मला आलं होतं DM भावा व्हिडिओ बनव म्हणून व्हिडिओ बनवला आहे. बाकी सेटिंग वगैरे सेटिंग मेन असते इथली, ही पण तुम्ही चेंजेस करून अजून भारी करू शकता. हे बघा इथे चेंज झाले पूर्ण. अजून हे करायचं तुम्ही अजून हे करू शकता. हे बघा तर जास्त तर एवढे असेच वापरतात सगळे 42 45 वगैरे. आणि बाकी एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि करा प्रॅक्टिस. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. आणि आपल्याला जमले का नाही आणि तुम्हाला काय भेटले शिकायला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्याने जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण तुमचा भाऊ असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो यूट्यूब चॅनलला. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंच आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे ना हे मला डायरेक्ट इंस्टाग्रामला सांगा. आता हा व्हिडिओ पण आला होता, दादा असं कॅलिग्राफी बनव, त्यामुळं मी हा व्हिडिओ शूट केला आहे. परत तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करायचा, तुमचा भाऊ रिप्लाय देईन. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.